साठी इंद्रराज पधार रहे हैं। अरे रे रे, अरे रे रे, अरे हा इंद्राचा दरबार आहे का सरकारी ऑफिस? कुणीच कसं दिसत नाही, कुठे गेले सगळे? इंद्राचा दरबार म्हणजे कसं वाटलं पाहिजे? जसं लोकसभा, नेहमी गजबजलेलं, सकाळपासून नुसतं डोकं बनलंय। जाऊ दे, पेपरच वाचतो। त्या बातम्या थांबा, नारद मुनींनाच बोलवतो। नारायण नारायण। अहो नारद मुनी, अहो एंट्री घेता का फुटबॉलचा गोल करता? कुठे बसले होता? बसलो कुठे देवा, बसणारच होतो, आपला हॉस्टेल पडला। झालं बघा, कसे चाला, मग दूर वा जरा, कीप सेफ डिस्टन्स प्लीज। सकाळपासून नुसतं डोकं दुखतंय, आमच्या मनोरंजनाचं काय? आता करतो देवा। रंभा उर्वशी या बघू आणि नाच बघू कशा कशा कशा? झुम छानाना झुम छानाना। आताच आपण बघितलं इंद्र दरबारातील हालचाल। आता वळूया यम दरबाराकडे।
क्षुद्र प्राणी बसा इथेच आलोच. बाबो काय भारी सेट आहे. सुदभूत ओम नमः शिवायनेच आपल्याला तर इथंच राहूशी वाटतं. हा विसरभोळा यमराज आता इंद्राकडे जातो. आता बघूया तिथे काय होते ते. ए सोड मला. ए कोण रे तू? नाही सोडणार. ए अरे सोड मला. अरे मी इंद्र आहे इंद्र. इंद्र असं तिच्या नाही सोडणार. ए अरे सोड मला. अहो नारद मुनी. अहो नारद मुनी. अहो सांगा या विसरगोड्याला. नारायण नारायण. अहो कसं तू इंद्रात दिसताय. अहो अहो मी इंद्रच आहे. अहो यमराज हे आपले इंद्र आहे. सोडा त्यांना. प्रणाम देवा. प्रणाम देवा. ए तुझ्या आता कसं लय वजन भारी गाड्या. अरे 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 काय सुंदर नृत्य आविष्कार चालला होता. यमराज तुम्ही येऊन सगळ्या रंगाचा बेरंग केला बघू. काय नृत्याविष्कार बघत बसलाय देवा. संकट आलं आपल्या स्वर्गावर. संकट. स्वर्गावर संकट. कसलं संकट? अतिक्रमण केलाय देवा. अतिक्रमण. अतिक्रमण कुणी केलं? दानवांनी? दानवांनी नाही देवा, या मानवांनी. यह बात कुछ हजम नहीं हुई. अजमले सर. हो सकत बघू. हा तुम्ही सांगा कसं केलं अतिक्रमण? लेट मी एक्सप्लेन. काल रात्री माझी सेकंड शिफ्ट होती. मी नेहमीप्रमाणे पेट्रोलिंगला निघालो असता एक डोळा लागला. दुसरं डोळा लागण्याच्या बेतातच होतो. तेवढ्यात बघतो तर काय, रेल्वे पटरीवरती 3 माणसं मरून पडलेली. अरे 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 मग लगेच घेऊन यायचं ना त्यांना इकडे. कसं आणणार देवा? त्यांच्या हातात निषेधाचे फलक होते. चित्रगुप्त यादी आण बघू. कोणती आली यमराज? नेत्रभावीची. कशासाठी ठेवलं तुला? कशाची यादी असते आपल्याकडे? दे ना स्वर्गाची आणि नरकाची. ए विसर भोळ्या, तुला हे तरी माहिती का आपल्याकडे वेटिंग लिस्ट पण असते. हो बाबा आण ना ती पण. मग आधी स्वर्गाच्या यादीत नाव बघ त्या दिघांचे. या यादीत तर नाव नाही यमराज त्यांचे. मग नरकाच्या यादीत बघ, आणि त्यातही नसतील तर मग वेटिंग लिस्ट सुद्धा बघून घे. या यादीत पण त्यांचे नाव नाही की इन्फॉर्मेशन पण नाहीये. हे बघा देवा, काही माहिती नाही, काही इन्फॉर्मेशन नाही. हे अतिक्रमण नाही तर काय? हो हो बरोबर आहे तुमचे. त्यांनी स्वर्गावर अतिक्रमण करण्याचा गंभीर गुन्हा केलाय. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. हो झालीच पाहिजे. स्वर्गावर अतिक्रमण करता म्हणजे काय? घेऊन ये त्यांना लगेच इकडे. आत्ता आणतो देवा. आणलं का त्यांना? हो आणलं देवा. हे बघा हेच ते. हा 1, हा 2 आणि हा 3. काय रे काय? हा प्रणाम देवा. अरे बाप लागेल ना ते पात्र. दूर कर ते पात्र. पात्र रे देवा क्या नेती. अरे जे काय आहे ते खाली कर. का रे का गेला होता मरायला? मरायलाच गेला होता देवा. अरे खाली कर ना ते पात्र. का गेला होता मरायला ते सांग. मरावं नाही तर काय करावं देवा. मरावं नाही तर काय करावं. काका काय झालं? ओ खाली पृथ्वीवर जीवनावश्यक वस्तूंची किती टंचाई ते माहितीये तुम्हाला? जीवनावश्यक वस्तू? काय असते जीवनावश्यक वस्तू? ओ अन्नधान्याची, पाण्याची, तेलाची, गव्हाची, या पोरींची. याचा सोडा देवा. आपल्या रॉकेलचं बा रॉकेलचं. कशाचं? ओ रॉकेलचं. रॉकेट? देवा अनफ्लेमेबल. अहो नारद मुनी, अहो काहीतरी समजेबल बोला. अतिज्वलनशील पदार्थ मागेच दिली होती ना तुम्हाला चाऊची डिक्शनरी. वाचत जा कधीतरी. अहो यमराज, अहो आम्हाला वाचायला वेळ कुठे? आम्हाला पण कुठं वेळ जायला. म्हणजे कसं? अहो या रॉकेल साठी 3-3 दिवस रांगेत उभं राहावं लागतं. रांगत राहावं लागतं? अरे रे 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 रे. रांगत नाही देवा, रांगेत. क्यू क्यू. रॉकेल साठी अहो 3-3 दिवस रांगेत उभं राहून आमचं जेवण तिथेच, आमचं पिणं तिथेच, आमचं हे तिथेच, आमचं ते तिथेच. एवढंच नाही देवा, आम्ही दाढी रांगेतच करतो. आज वर यायचं होतं म्हणून आजच केली. हे बघ टोपाज वाटतं. नाही जिलेट 3 in 1 सट्टा सट. अरे बापरे, म्हणजे 3-3 दिवस रांगेत उभं राहून मग रॉकेल मिळतं? असं कसं काय मिळणार देवा? मग अहो जरा कुठे आपला नंबर आला की दुकान बंद. जरा कुठे आपला नंबर आला की दुकान बंद. जरा कुठे आपला नंबर आला की दुकान बंद. दुकान बंद? असं तो दुकानदार म्हणतो आणि आम्ही कॅनी घेऊन परत येतो. आता तर त्या बायकोपेक्षा ही कॅन जवळची वाटू लागली. अरे रे रे,
कस 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 अरे आता बोलतो का 1.5-6 महिन्यांनी? मायचा भाऊ म्हणजे मामा ना. 6 फूट 6 इंच, 6 फूट 6 इंच, फूट 6 इंच. ए अरे काय फूट 6 इंच लावलं रे? हाईट होती ना ती माझी हाईट. मग काय झालं? काय करणार, त्या रॉकेलच्या लाईनीत 3-3 दिवस उभं राहून राहून झिजली ना ती. याचा झाला तेव्हा, आता याचं पा. आता याचं पण बघायचं. ओ रॉकेलच्या रांगेत उभा राहून राहून पागल झालाय तो. कसा काय? ओ याला तर जराशी दिसली, सरका पुढं, याला तर मोकळी भेटली. सरका पुढं. अरे मागे हो, अरे पडशील ना पुढे, खड्डा आहे तिथे. तसं नाही देवा, तसं नाही येणार ते. इकडं इकडे या. ए दुकान बंद. हे असं असतं पा. अरे रे रे, काय वाईट अवस्था आहे ही. मला सांगा देवा, यांचे काही मरायचे वय होते? म्हणजे कसं? याचं 36, याचं 24, याचं 36. आता हे तर कसं 36, 24, 36. तरी सुद्धा हे मेले आणि इथे आले. हे अतिक्रमण नाही तर काय? हो हो बरोबर आहे तुमचे. हा लपेष्टा खरे असलं तरी त्यांनी स्वर्गावर अतिक्रमण करण्याचा गंभीर गुन्हा केलाय. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. आम्हाला माफ करा देवा, आमची चुकी झाली. ओ खाली पृथ्वीवर तुम्हाला काय काय म्हटलं होतं माहिती आहे? काय काय? देवा तुम्ही गुणवान आहात, पुण्यवान आहात, धनवान आहात, बुद्धिमान आहात. देवा तुम्ही हे आहात, देवा तुम्ही ते आहात, देवा तुम्ही काही बाई आहात. ए देवाला काय म्हणतो हा? हो यमराज, अहो तुम्ही आमचा पगार घेऊन आमची स्तुती करत नाही. त्याने आमची स्तुती केली, आम्ही अतिशय प्रसन्न झालो. काय मागायचं ते माग रे. हिरे मोती सोनं चांदी काय ते मागायचं माग. ते तुमची रंभा देता काय रंभा? ही कशी देऊ? ती तर माझी डाव. देवा 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 यातलं काही नको. मग आम्हाला फक्त 5 लिटर रॉकेल हवंय. 5 काय 50 देतो. अहो देवा, देव आहे म्हणून काही बोलावं काय? जेवढी अवकात आहे ना तेवढंच बोलावं. म्हणजे काय आमची अवकात नाही? अहो यमराज, जा बघू याला 5 लिटर रॉकेल द्या. नाही जमत. एवढं आम्ही म्हणतो ना जा म्हणून. नाही जमत. सांगितलं ना तुम्हाला. 5 जीव सांगा, 50 देतो. पेट्रोल रॉकेलचं नाही जमायचं भाऊ आपल्याला. तुम्ही बोललात, तुम्हीच बघा. असं म्हणता? दे रे ते पात्र इकडे. पात्र नाही ना देवा, कॅन आहे ना ती. अरे जे काही आहे ते दे बाबा इकडे. अरे दुरून दुरून, आम्हाला मानवाचा स्पर्श सुद्धा चालत नाही. यू जस्ट थ्रो इट. हा हे एक, हे 2, हे 3. कॅच. आउट. काय नारद मुने, कशी वाटते आमची मुद्रा या पात्रासहित? काय राज भिंड रुपये देवा. घंटा. नारायण नारायण. आमचा एक फोटो काढा, इनलार्ज करून आमच्या सिंहासनाच्या पाठीमागे लावा. जशी आपल्याला महाराज. आणि काय रे, मागून मागून मागितलं ते काय? 5 लिटर रॉकेल फोड तुझ्या. आत्ता गेलो आणि आत्ता आलो. आणलं काय देवा? आणलं रॉकेल? अरे अजून गेलोच कुठे? आणि काय रे, देव निघाला द्यायला आणि जोडे नाही घ्यायला. चला रे. इंद्रदेव आता पृथ्वीवर येत आहे रॉकेल घ्यायला. अरे बाळा, अरे बाळा, मला रॉकेल देतोस का? चल पहिले लाईन पे लग. अरे बाळा, अरे बाळा, अरे तू मला ओळखलं नाहीस? अरे मी इंद्र आहे, इंद्र. तू इंद्र हो चंद्र, चल पहले लाइन में लग. चल पिढ्या. जब नंबर आएगा तब रॉकेल मिलेगा. हे घे बाळा, आता दे रॉकेल आणि तेही 5 लिटर. दुकान बंद. चलो विकाला ना. दुकान बंद? असं कसं दुकान बंद? बंद बोला ना तो बंद. चल. आता 3 दिवसानंतर संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. सूरज न बदला, चांद न बदला, ना बदला रे आसमान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आया समय बड़ा बेढंगा, आज आदमी बना लफंगा, कहीं पे झगड़ा कहीं पे दंगा. हताश झालेला इंद्रदेव शेवटी 3 दिवसांनी त्याच्या दरबारात येतो
आणलं का देवा रॉकेल? नाही हो यमराज, रॉकेल नाही मिळालं. अहो देवा, पृथ्वी तलावर रॉकेल कस काय भेटणार आहे आता? ते तर त्या सोनवणेला जाळायला वापरले तिकडे. बरोबर आहे चित्रगुप्त तुमचे. पृथ्वीवर जीवनावश्यक वस्तूंची खरंच खूप टंचाई आहे. देवाने त्याच्या निर्मितीमध्ये एक सुंदर व सोज्वळ अशी निर्मिती घडवली, तो म्हणजे मानव. पण ह्या मानवानेच आज इतकं विध्वंसक रूप घेतलाय. जर दस्तूर खुद्द देवालाच एवढी हालापेष्टा सहन करावे लागतात, तिथं तर या मानवांचं काय हो? पण ह्या हालपेष्टाला फक्त मानव आणि मानवच जबाबदार आहे. पृथ्वीवर जिथे बघावं तिथे भ्रष्टाचार, चोरी, दरोडे, बलात्कार होत आहे. हा आजकालचा माणूस, हा मानव पूर्ण माणुसकी विसरून चाललाय देवा. आणि यांच्या या नालायकपणामुळेच तर या पृथ्वीवर जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते ना. बरोबर आहे चित्रगुप्त तुमचे. पण ह्या समस्या दूर करण्यासाठी मानवाला आणि ह्या मानवालाच काहीतरी प्रयत्न करावे लागतील. हो देवा, तुमचं बरोबर आहे. त्याच्यासाठी कुठलाही देव काय अवतार थोडी घेणार आहे मालवाला बदलायला. त्यांना स्वतःला समजायला पाहिजे माणुसकीनं राहायचं कसं, जगायचं कसं. समजून घेतील, आहेत हुशार तेवढे. नमस्कार मंडळी. आता तुम्ही बघितलेल्या एकांकिकेमध्ये मला सहकार्य करणाऱ्यामध्ये आहे, अप्सरांमध्ये आहे पूजा आणि ममता, दुकानदार आहे गौरव महाजन, मानव 3चा रोल केलेला आहे मग मुकेशने, मानव 1च्या भूमिकेमध्ये आहे हेमंत सरोदे, नारद मुनींच्या भूमिकेमध्ये आहे तेजस बिरुड, चित्रगुप्ताच्या भूमिकेमध्ये आहे भूषण, यमराजच्या भूमिकेमध्ये आहे भूषण कोल्हे आणि इंद्रदेवाच्या भूमिकेमध्ये आहे मनोज पाटील आणि मी स्वतः राहुल पाटील. धन्यवाद.